2 दिवसापूर्वीच बीडमध्ये महायुतीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल आणि निवडूनही आणण्यात येईल असा इशारा जो आहे त्या सभेमध्ये देण्यात आला। आणि त्यानंतर ठाकरे गट असतील किंवा शरद पवार गट असेल हे सक्रिय झालेले आहेत। माझ्यासोबत रविकांत राठोड आहेत। काय नेमकी बैठक झाली होती लोकसभा संदर्भात तुमची शरद पवारांसोबत? आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे आणि यामध्ये संभाव्य उमेदवारासाठीची चाचपणी आदरणीय शरद पवार साहेब त्याचसोबत जयंत पाटील साहेब आणि खडसे साहेब आणि बाकीच्या सर्वांनी जी केलेली आहे त्यामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून मी इथली उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यानुसार मागच्या 4-5 महिन्यापासून मी त्या संदर्भात सक्रिय झालेलो आहे। महत्त्वाचा असा विषय आहे की काल सर्वांनी महायुतीने जी बैठक घेतली, मला तर खरं तर हास्यास्पद वातावरण त्या ठिकाणी होतं किंवा आतापर्यंत ज्यांच्यामधून विस्तवही जात नव्हता ते लोक आज मांडीला मांडी घालून बसलेत आणि त्यातही ते आश्वासन देतात एकमेकांना की बा आम्ही उमेदवार डिक्लेअर केला आणि निवडून आणू म्हणून। मला असं वाटतं की कुठंतरी आता प्रीतमताईच्या मागं मी बंजारा समाजातून येतो, मागच्या जवळजवळ अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघातला बंजारा समाज हा प्रीतमताई म्हणा, पंकजाताई म्हणा किंवा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणा किंवा धनंजय मुंडे साहेब म्हणा यांच्या पाठीमागं आहे। पण प्रीतमताईला मला आता विनंती करायची की आता अनेक वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत आहोत, आता यानंतर शरद पवार साहेबांनी जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच मला तुम्हाला विनंती करायची आहे की आत्तापर्यंत आम्ही तुमच्या चटया उचलल्यात, आता बहीण म्हणून तुम्ही बंजारा समाजाचे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला पुढं करावं अशी तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे। असं काय वाटतं की तुम्हाला निवडून द्यावं? काय नेमके तुमच्याकडे मुद्दे आहेत? बीड जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून मागासलेला किंवा विकसित नसलेला म्हणून जाहीर होतोय। बीड जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर अनेक वर्षापासून म्हणजे खरं तर जर महाराष्ट्र लेवलला जर तुम्ही जर पाहिलं तर कदाचित आपल्याला मान खाली घालावी लागते असं चित्र या बीड जिल्ह्यासंदर्भात बाहेर चित्रित केलं जातं। छोटा बिहार म्हणलं जातं आणि भारताच्या नकाशावर जर आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणा किंवा शरद पवार साहेबांचा जर विचारवरती घ्यायचे असतील तर बीड जिल्ह्याला एक नवीन ओळख भारताच्या नकाशावर करून दिली गेली पाहिजे आणि ती ओळख सध्याचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत हे देतील असं अजिबात आम्हाला तरुणांना वाटत नाही आहे। मात्र एरवी जर बघितलं की बंजारा आणि वंजारा हा एकत्रित येऊन भाजपला मतदान करायचा, मुंडे घराण्यांना मदत करायचा, मात्र तुम्ही बंजारा नेतृत्व आहात, तुम्हाला असं वाटतं की बंजारा समाज परत तुमच्या पाठीशी येईल किंवा प्रीतम मुंडे यांना नाकारेल? नक्कीच मी तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही आहे की बंजारा समाज तर हा माझ्या पाठीशी राहीलच, पण माझे अनेक वंजारी बांधवांसोबत संबंध आहेत, अनेक वर्षापासून मी त्यांच्यासोबत खेळलो बागडलो आहे आणि त्यांचीसुद्धा आता इच्छा आहे की बा तुम्ही पुढं व्हावं आणि आत्तापर्यंत आम्ही ताईंच्या पाठीशी होतो, पण ताईंनी त्या प्रमाणात ज्या प्रमाणात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं आजपर्यंत तुम्हाला सांगतो ताईंना भावनिक वातावरणामुळं निवडून दिलं गेलं। रक्ताचे जरी ते वारसदार असतील आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे, पण वैचारिक वारसदार खरे आम्ही आहोत। पूर्ण भारतातच गोपीनाथ मुंडे साहेबांना बंजारा समाजानं वंजारी बंजारी एक म्हणून फिरवलेला आहे, त्यामुळं आता हा वाद राहिलेला नाही आहे। बंजारा समाज जरी असला, बंजारा समाजाचा जरी मी बिलॉंग करत असलो तरी नक्कीच वंजारी समाज हा माझ्या पाठीशी उभा राहील असा विश्वास आहे मला। मात्र धनंजय मुंडे बोलताना असं म्हणाले की लोकसभेसाठी प्रीतमताई असतील, मात्र विधानसभा कशी होईल माहिती नाही, विधानसभेचं चित्र कसं राहील? एकीकडे बहीण भाऊ आता मांडीला मांडी लावून बसत आहेत लोकसभेत, विधानसभेत असं होईल? मला तर असं वाटतं की धनुभाऊंना जर एवढा पुळका असेल ताईंचा तर मोठ्या ताईंना त्यांनी स्वतःची विधानसभा देऊन त्यांनी त्यांच्यावर म्हणजे संक्रांतीचं वाण त्यांना द्यावं आणि प्रीतमताईंना विनंती आहे की आता त्यांनी यावेळेस आम्हाला संधी द्यावी, कारण धनुभाऊंनी आत्तापर्यंत जे काही त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत त्या पद्धतीनं जर ते आत्तापर्यंत वागले नसते तर कदाचित ही पाळी आली नसती आणि त्या संदर्भात मला धनुभाऊंनासुद्धा विनंती करायची आहे की आता तुम्ही कुठंतरी मोठ्या ताईंचा विचार केला पाहिजे आणि मोठ्या ताईंना ती तुमची परळीची विधानसभा फुकटमध्ये दिली पाहिजे, निर्विवाद दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि मोठ्या ताईंनी आता आम्हाला सहकार्य करावं, प्रीतमताईंनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं। आता तुम्ही मेळावा कधी लावताय बंजारा समाजाचा आणि त्या मेळाव्यांना शरद पवार येणार आहेत का? कोण मातबर नेते राहतील? लवकरच त्या मेळाव्याची तारीख आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब देतील, तर ती तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असेल आणि मोठा जवळजवळ
5 ते 10 हजार लोकांचा मेळावा आम्ही बीड मतदारसंघामध्ये घेत आहोत. नक्कीच त्या मेळाव्याच्या माध्यमातून या बीडमध्ये येणाऱ्या काळात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आम्हाला आहे. नक्कीच महायुतीची बैठक झाल्यानंतर आता शरद पवार गट असतील किंवा उद्धव ठाकरे गट असेल ते आता लोकसभेच्या निवडणुकासंदर्भात सक्रिय होताना पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाचा सगळ्यात मोठा मेळावा जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये लवकरच घेण्यात येणार आहे असंही त्यांचे जे समन्वयक आहेत ते आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. एकंदरीत लोकसभेचं जे वातावरण आहे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच बीडमध्ये मात्र गरम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरापर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.